तिथे पण बघा बारीक कुठे कुठे फुटफुट आहे का. पक्षाचं सिस्टम विषय असा आहे की तो आपलं जे शिवसृष्टी आहे महाराजांची, तर परवा आमचे विद्यासागर शहराध्यक्ष नाव होते ती आणि आम्ही तिकडे गेलो. तर हे सगळे जे शिल्प आहे हे पूर्ण खराब अवस्थेत आहे. बऱ्यापैकी रंग सगळे उडालेले. आमची सगळ्या पक्षाची वृत्ती अशी मागणी की 19 शासकीय शिवजयंती आहे आपण एक पूर्ण होईल. शिवजयंतीच्या आधी राजमाताची जो उद्यान बाकीचे जे काही स्मारक आणि भूस्वामी साहेबचे काल ग्रुप आहे तो मंगल कलशचा विषय चाललेला. मंगल कलशचा तो आपण जो स्तंभ उभा केलाय तो आणि आपण कोर्टाची न्यायदेवतेची आहे हे जे आपण शिल्प बसवले कर्जदेव एकदम सुंदर गोष्ट. तर त्याच्यात ते महापुरुषांच्या असल्यामुळे त्याच्यावर धुळीचं साम्राज्य जास्त होतं. आपल्याकडे गाडी फवारण्याची म्हणजे जर आपण आठवड्यातून 2दा ते शिल्प जर पाण्याने धुतले म्हणजे देवळीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे इकडे महाराजांचे राज्याभिषेक अनेक ठिकाणी ते जरा चांगलं नाही वाटत. आम्ही म्हणून स्वच्छता विभागाला परवा सूचना दिली आहे. शेड्यूल बोलून 8 ते 10 दिवसात त्याला पर्याय कसे होते कारण कोकणी शहरात आहे ना, कोकणी शहरात असेच फ्रेम लावलेले आहे पण त्याला ग्लास लावलेले आहे जेणेकरून धुरला आतमध्ये जाऊ नये या कारणाने ते ग्लास लावले. तुम्हाला वाटतं तरी सील बटर घ्यायचं लावलेलं बघा एकदम उत्तम. डोंबिशाहीच्या बाहेर त्याच्यापुढे संपूर्ण कचरा पडलेला असतो संपूर्ण प्रमाणात. आता संभाजी महाराजांचे आपण मोठं स्मारक उभं केले त्याच्या अवती गोष्टी पण सगळं तो एक. आणि दुसरा म्हणजे आमचे जिल्हा संघटक विधानसभा संघटक समित जाऊन त्यांच्याकडे सूचना अशी आली की जे आता आपण घरपट्टीचं वाटप करतोय तर तो आपण अकॅडमिक इयर घेतला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत. आपण ज्या एजन्सीला हे सगळे दिले आहेत त्या एजन्सीकडनं अजूनपर्यंत त्याचं काय पावत्यांचं जे आहे ते वाटप करून किती बिल वाटप राहील त्याची कारवाई करते. समजा तुमच्याकडनं होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला येते. त्या शिवजयंतीच्या पूर्वी कर्जत शहरामध्ये कर्जत नगर परिषदेच्या वतीने दहिवली येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने शिवसृष्टीची उभारणी करण्यात आलेली. पण गेले अनेक महिने ती शिवसृष्टी प्रचंड दुरवस्थेमध्ये सापडून येत आहे की ते मावळे जे उभे केले ते म्हणजे ज्यांच्या शौर्याच्या गाथावरती आजही महाराष्ट्र उभा आहे अशा मावळ्यांचे शिल्पांचे रंग हे पूर्णतः उखडलेले आहेत. अनेक मावळ्यांच्या हातावरचे तलवारी हे गायब आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं तिथे जे शिल्प उभे केलेत त्या शिल्पांमध्ये सुद्धा लहान लहान रोपं ही उगवलेली आहेत. याचा अर्थ गेले अनेक महिने कर्जत नगर परिषदेचं या शिल्पांवरती दुर्लक्ष आहे आणि त्याच्या संबंधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये आमची शहर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आम्ही सगळे एकत्र येऊन आज मुख्याधिकारी साहेबांना इथे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभं करण्यात आलेली शिवसृष्टी, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंचं कर्जतच्या मुख्य प्रवेशावरती उभारण्यात आलेलं शिल्प, तिकडे ठेवण्यात आलेला तो स्तंभ आणि इतर जे काही सुशोभित करण्यासाठी जे कोपराबाग उभे केले ते यांचं तात्काळ शिवजयंतीच्या पूर्वी आपण सुशोभीकरण करावं जेणेकरून शिवजयंतीच्या आधी शिवप्रतिमेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. त्यासोबत नागरिकांकडून आम्हाला जे काही सूचना आल्या त्यातनं घरपट्टी संदर्भात आमचे विधानसभा संघटक यांनी आम्हाला सूचना केली होती. त्या अनुषंगाने आता जानेवारी ते डिसेंबर हा त्यांनी घरपट्टीचं संपूर्ण वर्ष आता आकारलेलं आहे आणि बऱ्यापैकी नागरिकांपर्यंत घरपट्टीचे जे पावत्या आहेत ते पोचल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आपण CO साहेबांना इथे विनंती केली आहे की ते जे घरपट्टीच्या पावत्या आहेत ते तुम्ही नागरिकांपर्यंत पोचवा आणि ज्या पावत्या तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या
दिरंगाईमुळे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचा जादाचा कर हे तुम्ही नागरिकांकडून वसूल करू नका आणि जे संबंधित ज्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांची चौकशी करा की आत्तापर्यंत त्यांनी किती नागरिकांपर्यंत घरपट्टीच्या पावत्या पोचवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमचं जो बिसेगाव आहे बिसेगावमध्ये आमचे जे शहराचे उपाध्यक्ष अजित राऊत त्यांच्याकडनं मग सूचना आली होती की तिथे मराठी शाळा आहे, मराठी शाळेचे ते प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची रहदारी आहे आणि बरेचसे वयस्कर नागरिक पण त्या इथे संध्याकाळी फिरतात वावरतात, पण तिथे गाड्यांचा वेग हा प्रचंड प्रमाणामध्ये असतो, तिथे कुठच्याही प्रकारचे गतिरोधक नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण गतिरोधक उभे करावे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. अशा प्रकारची विविध मागण्या आज आम्ही पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने केलेल्या आहे आणि माझी अपेक्षा आहे आणि आशा पण आहे की मुख्याधिकारी हा चांगला प्रशासक म्हणून आहे आणि ते 19च्या आधी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनसेच्या सगळ्या मागण्या मान्य करतील. सोबतच समजा कर्जत नगर परिषदेकडनं मनसेकडनं ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, ज्या लोकोपयोगी मागण्या आहेत, लोकांच्या हिताच्या मागण्या आहेत, ते पूर्ण करण्यासाठी जर प्रशासन कमकुवत ठरत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मिळून लोकांच्या हितासाठी ज्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे त्या गोष्टी ते पूर्णपणे पातळीने करतील आणि लोकांना त्या सगळ्या मागण्यांचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना देईल. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या लोकांकडे ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे किंवा बाकीच्या यंत्रणांकडे त्या संबंधित सर्व प्रभागाची जबाबदारी आहे त्यांच्याकडनं जर कुचराई झाली तर त्यांची संपूर्णपणे भेट ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आहे.